नमस्कार. मराठी नवीन वर्षानिमित्त म्हणजेच गुढीपाडव्यासाठी आज बनवणार आहोत अगदी सिंपल आणि रुचकर अशी व्हेज थाली. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी मी एक चाळण घेतले आणि त्याच्यावरती एक रुमाल किंवा पातळ कपडा आपल्याकडे असेल तर तो घालून घ्यायचा. रुमालामध्ये मी अर्धा किलो दही घालून घेते. हे घरचंच दही बनवलेलं आहे, तुम्ही मार्केटचं दहीसुद्धा वापरू शकता. या दह्यामधलं एक्स्ट्राचं पाणी जे आहे ते थोडं आपण असं दाबून काढायचं. तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी हे दह्यातलं पाणी निघालेलं आहे. आत्ता ह्याची एक पोटली बांधून तसंच 5 ते 6 तास दही ठेवून द्यायचं. तुम्हाला जर जास्तच घाई असेल तर एखादा तास आपण असं दही ठेवून त्याच्यावरती वजन ठेवायचं, म्हणजे दह्यातलं पूर्णपणे पाणी निघून जाईल. 2 वाटी बासमती तांदूळ घेते, त्याच्यामध्ये पाणी घालून अर्धा तास तांदूळ तसेच ठेवून द्यायचे. तुरीची आणि मुगाची मिक्स डाळ मी इथे छोटी 1.5 वाटी घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे. बटाट्याची भाजी बनवते तर त्याच्यासाठी मी इथे 5 छोट्या आकाराचे बटाटे घेतलेत. बटाट्याला अशी मधोमध हलकीशी चीर द्यायची, म्हणजे बटाटे छान शिजतात आणि जास्त शिजले जात नाहीत. आपण मध्ये कट करून जर उकडावायला टाकले तर जास्त शिजले जातात. डाळ आणि बटाटे मी कुकरमध्ये उकडावायला ठेवलेत. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आणि 3 ते 4 शिट्ट्या द्यायच्या. कढईमध्ये 2 कांदे चिरून घातले, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे. कांदा थोडा परतला की त्याच्यामध्ये सुकं खोबरं घालून घ्यायचं. खोबरंसुद्धा चांगलं लालसर होईपर्यंत परतायचं. त्यानंतर गरम मसाले घालून घेतलेत. 1 चमचा जिरं, अर्धा चमचा धणे, अर्धा चमचा बडीशेप, 1 मसाला वेलची, 2 हिरवी वेलची, 10-12 काळी मिरी, 3 ते 4 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 चमचा भाजकी चणा डाळ. मसाला भाजून थंड करायला ठेवून द्यायचा. कढईमध्ये तेल घालून 2 बारीक चिरलेले कांदे घालून घेतलेत. कांदा चांगला परतायचा. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं. मीठ घातल्यामुळे कांदा लवकर भाजला जातो. थोडा वेळ कांदा परतायचा. त्याच्यामध्ये अर्धा चमचा आलं, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पेस्ट घातली आहे, ती सुद्धा परतून घ्यायची. त्यानंतर 2 बारीक चिरलेले टोमॅटो घालून घेतलेत. मीडियम आकाराचे 2 टोमॅटो घालून घेतलेले आहेत, ते पण परतायचे. त्यानंतर मसाले घालायचे. 1 चमचा मालवणी मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि हळदी पावडर. मसाले खमंग असे फोडणीमध्ये परतून घ्यायचे. मसाले कढईच्या तळाशी लागू नयेत म्हणून मी थोडंसं पाणी घालून घेते. पाणी घातल्यामुळे मसाले कढईला तळाशी लागणार नाहीत. आणि आता मसाले चांगले खमंग असे परतून घ्यायचे. ही गावठी चवळी आहे, तर ही चवळी मी 4 ते 5 तास भिजत ठेवलेली होती आणि आता ती चांगली भिजलेली आहे. तरी आपण फोडणीमध्ये घालून घेऊयात. ही चवळी आपण कुकरला सुद्धा लावू शकतो, पण भिजलेली असल्यामुळे तिला शिजायला जास्त वेळ लागत नाही. चवळी फोडणीमध्ये छान परतून घ्यायची आणि त्यानंतर गरम पाणी घालायचं. गरम पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण ठेवून स्लो गॅसवरती शिजू द्यायची. आता आपण बनवतोय जिरा राईस. तर पातेल्यामध्ये तेल घालून 2 लवंग घालून घेतल्यात आणि 1 चमचा जिरं घातलं आहे. जिरा आणि लवंग हलकीशी फोडणीमध्ये तडतडू द्यायची. त्यानंतर भिजवलेले तांदूळ घालून घ्यायचे. पाणी नाही घालायचं, फक्त तांदूळ घालायचे. तांदूळसुद्धा छान भिजलेले आहेत, त्याच्यामुळे जास्त पाण्याची गरज नाही. बाजूच्या गॅसवरती 2 वाटी तांदूळ आहेत, तर मी 3 वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. फोडणीमध्ये तांदूळ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मग गरम पाणी घालायचं. 2 वाटी तांदळांना मी 3 वाटी गरम पाणी घातलेलं आहे. एवढं पाणी पुरे आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं, मिक्स करायचं आणि मीडियम गॅसवरती भात शिजवून घ्यायचा. पाण्याचं आणि तांदळाचं प्रमाण अगदी अचूक आहे, त्याच्यामुळे आपला हा जिरा राईस अगदी मोकळा सुटसुटीत होतो. थोडी कोथिंबीर चिरून घेते. कोथिंबीर चिरल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आणि आपण जो मसाला भाजलेला आहे तो सुद्धा घालायचा आणि एक वाटण तयार करून घ्यायचं. बारीक अशी ह्या वाटणाची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. थोडं पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचं. भातामधलं पाणीसुद्धा कमी झालेलं आहे, तर एकदा काविळता फिरवायचा आणि झाकण ठेवायचं. 2 ते 3 मिनटं झाकण ठेवायचं, म्हणजे आपला जिरा राईस बनून तयार होईल. कुकरसुद्धा झालेला आहे, तर मी बटाटे आणि डाळ कुकरमधून काढून घेते. बटाटे आणि डाळ आपली मस्त शिजलेली आहे.
2-3 मिनटं झालेली आहेत. मी भातावरचं झाकण काढले. तुम्ही बघू शकता अगदी मोकळा सुटसुटीत असा आपला जिरा राईस बनून तयार आहे. आता डाळीला फोडणी देते. तर पातेल्यामध्ये तेल गरम करून राई, जिरं आणि लसूण घालून घेतले. थोडं हिंग घालायचं. 3 ते 4 सुक्या मिरच्या घालून घ्यायच्या. हे सर्व फोडणीमध्ये परतायचं. त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा. कांदा घातल्यानंतर फोडणीमध्ये परतून घ्यायचा आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. मी आधीच मीठ घालते कारण कांदा टोमॅटो फोडणीमध्ये चांगला परतला जातो आणि लवकर मऊ होतो. त्याच्यामुळे मी आधीच मीठ घालते. तुम्ही नंतरसुद्धा मीठ घालू शकता. त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेते. थोडी कोथिंबीर घालायची आणि टोमॅटो छान मऊ होईपर्यंत फोडणी परतून घ्यायची. डाळ पण छान शिजलेली आहे. तर डाळीला मी थोडं स्मॅश करून घेते, एकजीव करून घेते. आपल्या चॅनलवरती जेवणाच्या सिरीज चालू आहेत. तर व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारचे व्हिडिओ मी अपलोड करत असते. आपल्याला नेहमीचाच प्रश्न असतो की आज जेवणामध्ये काय बनवायचं. तर हे व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच आयडिया येईल की जेवणामध्ये काय बनवायचं. तर हे आपले व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. फोडणी छान परतली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मालवणी मसाला आणि हळदी पावडर घालून घ्यायची. परत एकदा सर्व छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर डाळ घालून घ्यायची. अशा पद्धतीने जर आपण डाळ बनवली तर ती खूपच चविष्ट लागते. तुम्ही ह्या पद्धतीने डाळ नक्की बनवून बघा. आता मी फोडणीमध्ये डाळ घालून घेते आणि आपल्याला जेवढी पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं. मी थोडी इथे डाळ घट्टसर अशी ठेवलेली आहे. 1 मिनिट डाळीला उकळी येऊ द्यायची आणि मग गॅस बंद करायचा. भाजीवरचं झाकण काढून घेते आणि आपण बघूयात चवळी शिजलेली आहे की नाही ते. तर इथे चवळीसुद्धा छान शिजले. आता या भाजीमध्ये तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं. मी जे वाटण तयार केलेलं होतं त्याच्यामधलं मी अर्धच वाटण घातलेलं आहे आणि आपल्याला जेवढी पातळ घट्ट भाजी पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं. चांगली भाजी मिक्स करून घ्यायची आणि स्लो गॅसवरती 4 ते 5 मिनटं भाजी शिजू द्यायची. भाजी शिजते तोपर्यंत आपण बनवूयात बटाट्याची भाजी. तर फ्राय पॅनमध्ये मी अर्धा पळी तेल घालून घेतलं आहे. अर्धा चमचा राई, अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं. थोडा कढीपत्ता घालायचा आणि 4 मिरच्या बारीक चिरून घेतल्यात त्यासुद्धा घालून घेतल्या. मिरची थोडीशी परतून घ्यायची. मिरची परतली की त्याच्यामध्ये चिरलेला एक कांदा घालून घ्यायचा. कांदासुद्धा फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचं. थोडंसं हिंग घालायचं. फोडणी चांगली परतून घ्यायची आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं. सर्व मसाले आपल्याला फोडणीमध्येच घालायचे आहेत म्हणजे बटाट्याच्या भाजीला मसाले छान लागतात. आता अर्धा चमचा आलं, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पेस्ट घालायची. थोडी हळदी पावडर घालून घ्यायची. बटाट्याची साल काढून घेतले आणि छान बारीक बारीक बटाटे असे चिरून घ्यायची. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असे आपले बटाटे शिजलेले आहेत. जास्त बटाटे शिजले तर भाजीचा एकदम खिमा होऊन जातो आणि अशा पद्धतीने जर आपण बटाटे वाफवून घेतले तर मोकळी सुटसुटीत बटाट्याची भाजी बनते. फोडणीमध्ये थोडी कोथिंबीर घालायची, तीही परतून घ्यायची आणि मग चिरलेले बटाटे घालून घ्यायचे. बटाटे मस्त असे फोडणीमध्ये परतून घ्यायचे. 2 मिनटं तरी बटाटे चांगले फोडणीमध्ये परतायचे आणि मग 1 मिनिट भाजी अशी शिजू द्यायची म्हणजे भाजीला मसाले छान लागतील. चवळीची रस्साभाजी सुद्धा बनून तयार आहे. गॅस बंद करते. गॅस बंद करायचं आणि वरून थोडी कोथिंबीर घालून घ्यायची. बटाट्याच्या भाजीमध्ये वरून खोबरं घालून घ्यायचं. खोबऱ्याऐवजी आपण दाण्याचा कूटसुद्धा वापरू शकतो, पण खोबऱ्यामुळे बटाट्याची भाजी खूपच चवदार लागते. खोबरं घातल्यानंतर 1 मिनिट भाजी छान परतून घ्यायची आणि मग गॅस बंद करायचा. गॅस बंद केल्यानंतर भाजीमध्ये वरून थोडी कोथिंबीर घालायची. आता श्रीखंड बनवणार आहे. तर इथे 1 वाटीभर हा दह्याचा चक्का असेल तर 1 वाटीभर मी वाटलेली साखर घेतली. साखर वाटतानाच मी याच्यामध्ये वेलची घातली होती, म्हणजे वेगळी वेलची पावडर घालायची काही गरज नाही. त्यानंतर इथे मी थोडे पिस्त्याची कापं कट करून घेतली होती तर ते सुद्धा घालून घेतलेत आणि दुधामध्ये केसर भिजत घालून ठेवलं होतं. 2 चमचे दूध
गरम करून त्याच्यामध्ये केसर भिजत घातलेलं होतं. केशरमुळे खूपच छान असं आपल्या श्रीखंडाला कलर येईल आणि चवसुद्धा खूप छान लागते. तर हे 2-3 मिनटं छान असं फेटून घ्यायचं, म्हणजे याच्यामध्ये गुठल्या राहणार नाहीत. घरच्या घरी आपण बाजारात मिळतो त्याच्यापेक्षा पण भारी श्रीखंड बनवू शकतो आणि हा श्रीखंड खूपच चवीला छान लागतो. आता हा श्रीखंड फ्रीजमध्ये ठेवायचा, म्हणजे छान थंड होईल. आता बनवते पुरी. तर परातीमध्ये 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी बेसन घेतलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. रव्यामुळे पुरी लवकर नरम पडत नाही आणि बेसनमुळे पुरीला छान खमंग अशी चव येते. त्याच्यामुळे नेहमी पुरीचं पीठ मळताना त्याच्यामध्ये बेसन आणि रवा घालायचा. थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं. आपण चपातीला पीठ मळतो त्याच्यापेक्षा पण पीठ हे घट्ट मळून घ्यायचं, म्हणजे पुऱ्या छान क्रिस्पी होतात, लवकर नरम पडत नाहीत. थोडं तेल घालायचं आणि परत एकदा पीठ छान असं 2 मिनटं मळून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनटं पीठ तसंच मुरण्यासाठी ठेवून द्यायचं. त्यानंतर पुऱ्या बनवायला घ्यायच्या. एक तेलाचं बोट घ्यायचं आणि त्याच्यावरती आपण पुरी लाटून घ्यायची, म्हणजे तेल खराब होत नाही. आपण जर पीठ लावून पुरी तळली तर तेल पूर्ण काळपट होतं, तेल खराब होतं. त्याच्यामुळे पुरी नेहमी तेलावरतीच लाटून घ्यायची. तेल गरम झालंय तर मी तेलामध्ये पुरी सोडून घेते. पुरी एक साईडनी पूर्ण तळून घ्यायची आणि मगच पलटी करायची. अशा पद्धतीने जर पुऱ्या तळल्या तर पुऱ्या जास्त तेलकट होत नाहीत. आपण सारखं पलटी करत राहिलो तर पुऱ्या खूप तेलकट होतात. तेव्हा नेहमी पुऱ्या तळताना एक बाजूने पूर्ण पुरी तळायची, त्यानंतर तिला पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूने तळली की काढून घ्यायची. अशा पद्धतीने जर आपण पुऱ्या तळल्या तर ते जास्त तेलकट होत नाहीत. आणि पुऱ्या नेहमी टिश्यू पेपरवरती काढायच्या, म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते टिश्यू पेपरला शोषलं जातं. अशा पद्धतीने आपण पुऱ्या बनवल्या तर त्या अजिबात तेलकट होत नाहीत. पूर्ण जेवण झालेलं आहे तर मी आता जेवण वाढते. या तुम्ही सुद्धा जेवायला. आपल्या जेवणामध्ये आहे जिरा राईस, पुरी, बटाट्याची भाजी, चवळीची रस्सा भाजी, डाळ तडका, श्रीखंड, पापड आणि चवीला थोडं लोणचं. ही आपली गुढीपाडव्यानिमित्त रुचकर आणि सिंपल अशी व्हेज थाली बनून तयार आहे. तुम्ही अशा पद्धतीने जेवण नक्की बनवून बघा. आणि आपल्या जेवणाच्या सिरीज चालू आहेत तर आपले जेवणाचे व्हिडिओसुद्धा नक्की बघा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका, त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.